पारनेर तालुक्याच्या मताधिक्याविषयी 10-20 डफड्यावाले इतर तालुक्यात अप्रचार करीत असले तरी सर्वसामान्य जनता आपल्या पाठीशी आहे। त्यामुळे आपण तालुक्यातून किमान 1 लाखांचे मताधिक्य घेऊ असा आत्मविश्वास महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांनी व्यक्त केला। महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांनी पारनेर तालुक्यातील विविध गावांमध्ये शुक्रवारी बैठका घेऊन मतदारांशी संवाद साधला। याच दौऱ्यादरम्यान भाळवणी येथे पार पडलेल्या बैठकीत निलेश लंके यांनी तालुक्यातील मताधिक्याविषयी आपण निश्चित असल्याचे सांगितले। यावेळी बोलताना लंके म्हणाले, ही निवडणूक धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी आहे। निवडणूक लोकांनीच हाती घेतली आहे। पारनेर नगर मतदारसंघात माझ्यावर जनतेने प्रेम करणे हे स्वाभाविक आहे, परंतु बाहेर गेल्यानंतर तेथील जनतेबरोबरच लहान लहान मुलेही प्रेम करतात, हे पाहून अभिमानाने ऊर भरून येतो। असे असताना पारनेर विषयी इतर तालुक्यात वेगळे चित्र रंगवून अपप्रचार करण्यात येतो। खासदारकीची निवडणूक लढवण्याआधी आमदारकीचा राजीनामा देण्याचे धाडस मी दाखवले आहे। खासदार तर मी होणारच आहे, परंतु पारनेरला अपेक्षित मताधिक्य न मिळाल्यास मी खासदारकीचा देखील राजीनामा देईल। त्यामुळे कार्यकर्त्यांनी आपली जबाबदारी चोख बजवावी असे लंके यांनी सांगितले। यावेळी बाबासाहेब तरटे, बापूसाहेब शिर्के, गंगाराम बेलकर, प्रियंका खिलारी, संभाजी रोकले, राजेंद्र चौधरी, अशोक रोकले, दीपक पवार, नितीन अडसूळ, सुवर्णा धाडगे, बाळासाहेब कुंडे, बबन भुजबळ, आबासाहेब चेमटे, किरण ठुबे, संजय काळे, अमोल पवार, जयसिंग दावभट यांच्यासह मोठा जनसमुदाय यावेळी उपस्थित होता।